नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी महामंडळामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. एकूण या ठिकाणी 96 जागांसाठी वॅकन्सी आहे. कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमच्या या ठिकाणी होणार नाही. मुलाखत देखील या ठिकाणी तुमची होणार नाही. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमचे काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मोटर व्हेकल मेकॅनिक या पदासाठी निघालेली आहे. 25 वॅकन्सी या पदासाठी या ठिकाणी आहे. 10वी पास तुम्ही असाल, सोबत 2 वर्षाचा ITI कोर्स झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वयमर्यादा तुमची या ठिकाणी 26/3/2024ला काउंट केली जाईल. 14 ते 38 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. मागास प्रवर्गासाठी 5 वर्षापर्यंत शिथिलता या ठिकाणी देण्यात येईल. 10,793 रुपये स्टिपेंड तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे शीट मेटल वर्कर या पदासाठी. 30 वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे. 10वी पास तुम्ही असाल आणि 1 वर्षाचा शीट मेटल वर्कर ट्रेडमधील ITI तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 14 ते 38 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. 5 वर्षे शिथिलता मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी असेल. 9,594 रुपये स्टिपेंड तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे इलेक्ट्रिशियन या पदासाठी. 10 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत. 10वी पास असाल आणि 2 वर्षाचा ITI तुमचा झालेला असेल इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 14 ते 38 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. 5 वर्षापर्यंत मागास प्रवर्गासाठी शिथिलता या ठिकाणी असेल. 10,793 रुपये स्टिपेंड तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मेकॅनिक डिझेल या पदासाठी. 25 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 10वी पास तुम्ही असाल आणि 1 वर्षाचा ITI तुमचं झालेलं असेल मेकॅनिक डिझेलमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 18 ते 38 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. मागास प्रवर्गासाठी 5 वर्षाची शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 9,594 रुपये इतके दरमास स्टिपेंड तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे वेल्डर या ट्रेडमध्ये. तर या पदासाठी 6 वॅकन्सीज आहे. ITI तुमचं झालेलं असेल 1 वर्षाचा आणि 10वी पास जर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 14 ते 38 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. 5 वर्ष मागास प्रवर्गासाठी शिथिलता या ठिकाणी देण्यात येईल. 9,594 रुपये स्टिपेंड तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्ही 13/3/2024 ते 26/3/2024 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून करू शकणार आहात. या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज या ठिकाणी अप्रेंटिस पेजवरती या ठिकाणी करायचे आहेत. त्यानंतर त्या पेजची कॉपी व इतर डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ समर्थनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमा करायचे आहेत. अर्ज फी जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये या ठिकाणी असेल, प्लस 90 रुपये GST या ठिकाणी लागेल. अशी एकूण 590 रुपये फीस पेमेंट खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी असेल. तसेच मागास प्रवर्गासाठी GST सहित 295 रुपये फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहे. फीस पेमेंट जे आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून भरायचे आहे. डिमांड ड्राफ्ट जो आहे MSRTC फंड अकाउंट या नावाने या ठिकाणी काढायचा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. अर्ज करण्याअगोदर एक वेळ आपण जाहिरात संपूर्ण व्यवस्थित वाचा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.